एक महत्त्वाची बातमी राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे। दरम्यान या निवडणुकांचा निकाल आज लागणार नाही तर तो 21 डिसेंबरला जाहीर होणार आहे। हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने हा मोठा निर्णय दिलेला आहे। त्यामुळे आता सर्व नगरपंचायत आणि नगरपरिषदेची मतमोजणी 21 डिसेंबरला होणार आहे। सर्व नगरपालिकांचा निकाल 21 डिसेंबरला लागणार आहे। न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सरकार सुप्रीम कोर्टामध्ये जाणार असं हसन मुश्रीफ हे म्हणालेले आहेत आणि त्यामुळे निवडणुकांचा निकाल 21 डिसेंबरच्या आधीही लागू शकतो असंही मुश्रीफांनी म्हटलेलं आहे। निकाल आहे तर दरम्यान असं मला वाटतंय की सरकार लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयात जाईल आणि याच्या आधी सुद्धा तारीख होऊ शकेल, परंतु आज मात्र तारीख ही 21 ठरलेली आहे। मला वाटतं आपण पर्यटन करून यावं, तिरुपतीला जाऊन यावं, आपल्याला थंड हवेच्या ठिकाणी जाऊन आपण पडायला गेलं आणि 2 दिवसात आभार मतदारांची बांधून आपण पर्यटनाला जाऊन या। विक्रोळीमध्ये शिंदेच्या पक्षाच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांवरती आता गर्दुल्ल्यांचा हल्ला पाहायला मिळतोय। विक्रोळी टागोर नगर परिसरामध्ये तणावाचं वातावरण आहे। नशेचा बाजार उघड करणाऱ्या कार्यकर्त्यांवर हल्ला झालेला आहे। ड्रग्ज गांजा विकणाऱ्या टोळीला युवा सेनेने रंगेहात पकडलेलं आहे। पोलिसांच्या स्वाधीन करत असतानाच तसू नावाच्या व्यक्तीकडून हल्ला करण्यात आलाय। ये दिया जा रहा है आपके बच्चों को ब्राउन शुगर। हम लोग ने पकड़े, हम लोग को पकड़ा, हे अंमली पदार्थ, हे ब्राउन शुगरचे धंदेकडे कमीत 2 ते 2.5 किलो ड्रग्सचे पॅकेट माझे हातात होते। कमीत 2 ते 2.5 किलोचे पॅकेट ते हातातून माझे घेतले। 3 जे लोक होते विक्रोळीचे ते ड्रग्स विकणारे लोक होते आणि आम्ही त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं। पोलीस स्टेशनच्या आतमध्ये आमच्यावर अटॅक झाला। पोलीस स्टेशनच्या आतमध्ये येऊन आम्हाला फटके देण्याचे प्रयत्न त्यांनी केले, पण आम्ही लॉ अँड ऑर्डर, आम्ही कायदा सुव्यवस्था आमच्या हातात घेतला नाही। एक महत्त्वाची बातमी आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज खासदार संजय राऊत यांची भेट घेतील। दुपारी 12 वाजता राज ठाकरे संजय राऊत यांची भेट घेणार आहे। संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी राज ठाकरे भेट घेतील। आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये सावळा गोंधळ असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले। सरकारला मतदान पेट्यांमध्ये घालमेल करायला 15 ते 16 दिवस वेळ मिळाला। निवडणूक आयोग असक्षमतेने काम करतोय असं देखील समोर आलं असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सावळा गोंधळ चाललेला आहे। निवडणूक आयोग किती अक्षमतेने काम करतोय हे आपल्या समोर आलेलं आहे। 3 तारखेच्या ऐवजी आता 20-21 तारखेला निकाल लागणार आहे। 15-16 दिवस 17 दिवस पेट्या या कुठेतरी गोडाऊनमध्ये ठेवल्या जातील आणि पेट्यामध्ये काही घालमेल करायची असली तर सरकारला भरपूर टाइम त्यामध्ये मिळेल आणि सरकार आणि निवडणूक आयोग एकमेकावर जबाबदारी ढकलून मोकळं होतंय। एक महत्त्वाची बातमी आहे। महाड नगर परिषदेच्या मतदानावेळी राडा झालेला आहे। गोगावले आणि तटकरेंमधला संघर्ष हा पेटलेला आहे। गोगावलेंच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या सुशांत जाबरे यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आलेली आहे। तर मला मारण्यासाठी काही जण रिव्हॉल्व्हर घेऊन आले होते असा आरोप विकास गोगावले यांनी केला आहे। महाड नगर परिषदेच्या मतदानावेळी तटकरे आणि गोगावले समर्थकांमध्ये तुफान राडा झाला। मंत्री गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले आणि राष्ट्रवादीचे सुशांत जाबरे यांच्या समर्थकांमध्ये मारहाण झाली। गोगावलेंच्या कार्यकर्त्यांनी सुशांत जाबरे यांच्या गाडीची तोडफोड केली। जाबरे अगोदर शिंदेच्या शिवसेनेतच होते, पण त्यांनी आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। मतदानाच्या वेळेला शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादीचे समर्थक आमने सामने आल्यावर हाणामारी झाली। गोगावलेंच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप सुशांत जाबरेंनी केलाय, तर मला मारण्यासाठी रिव्हॉल्व्हर घेऊन आल्याचा आरोप विकास गोगावलेंनी जाबरेंवर केलाय।
मी पोलिसांना सांगितलं या गाड्या जप्त करा, गाड्या कुठल्या आहेत ह्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजेत आणि कुठले लोक ही रिव्हॉल्वर घेऊन आले त्याचा मला या ठिकाणी पाहिजे आणि मला जो जीवात मारण्याचा या ठिकाणी प्रसंग ज्या वेळेला करण्यात आला त्याच्यावरती काय आपण गुन्हा दाखल करणार आणि आज महाडची जनता ठरवलेलं आहे की हा विजय आज शिवसेनेचा आणि म्हणून आज रडीचा डाव या ठिकाणी सुरू आहे. कुठेतरी कोणीतरी या ठिकाणी आल्यानंतर आमचे जे काही पक्षाचे सहकारी आहेत सुशांत जाबरे याला चुकीच्या पद्धतीनं वेळखा घालत 50 ते 60 जणांनी या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी वेपन आहे, त्याचा जो रिव्हॉल्वर आहे ती सुद्धा हिसकावण्याचा प्रयत्न इथले जे काही स्थानिक नेते आहेत त्यांच्या माध्यमातून झालेला आहे. हा निंदनीय प्रकार आहे. महाड नगर परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून सुदेश कळमकर, शिंदेच्या शिवसेनेकडून सुनील कवसकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून चेतन पोटफाडे रिंगणात आहेत. तटकरे आणि इतर काय त्यांचे सहकारी जे नेहमी सगळ्या सभेमध्ये महाडला गुंडगिरी आहे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत, हे जे काय त्यांच्या तोंडून सारखं वारंवार येत होतं म्हणून कदाचित त्यांनी ते गुंड पाठवून आम्हाला बदनाम करण्यासाठी हे त्यांचं षडयंत्र असावं असं आम्हाला आता वाटायला लागलेलं आहे. तर आरोपांशी माझा दुरान्वय संबंध नाही असं सुनील तटकरे म्हणालेले आहेत. महाडमधील तटकरे गोगावले समर्थकांच्या राड्यावरून सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया समोर आली. स्वतः अशी कृत्य करायची आणि आम्हाला दोष द्यायचा. सुनील तटकरे यांनी गोगावले समर्थकांवरती निशाणा साधलेला आहे. जाणून बुजून सुनील तटकरे यांनी हल्ल्याचं कटकारस्थान रचलं असं विकास गोगावले म्हणाले. तो हल्ला या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी माझ्यावर एक फायर देखील करायचा प्रयत्न केला परंतु फायर झाली नाही. जाणून बुजून सुनील तटकरेंनी हा सगळा कटकारस्थान रचला असावा असं मला वाटतंय आणि तटकरेच्यात हिंमत नाहीये म्हणून असे लहान बगल बच्चे माझ्यासमोर पाठवतात. मी म्हणून त्यांना मगाशीही बाकीच्या आमच्या प्रतिनिधींना सांगितलं की तटकरेच्यात हिंमत असेल तर त्यांनी 1 to 1 करा. माझी तयारी आहे ना, कुठेही तो असो, अनिकेत असो, कोणी असो, मी 1 to 1 लढायला तयार आहे. मी भरत शेठची औलाद आहे, मी बाळासाहेबांचा पाईक आहे, शिंदे साहेबांचा पाईक आहे आणि शिंदे साहेबांनी आम्हाला शिकवलेलं आपल्या अंगावर आला तर मात्र तो सोडायचं नाही आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीने काम करतो. उद्याच्या निवडणुकीमध्ये काय जनता जनार्दन आशीर्वाद देते. माझा या प्रकरणाशी दुरान्वय संबंध नाही. रायगडची जनता त्या ठिकाणी पाहते आहे. मी सकाळपासून रोहा श्रीवर्धनच्या नगरपालिकेच्या निमित्ताने मतदारांना माझ्या सहकार्यानं भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेलेलो होतो. हे सर्वांना त्या ठिकाणी ज्ञात आहे आणि म्हणूनच स्वतः कृत्य करायचं आणि दुसऱ्यांच्या वरती त्या पद्धतीचे गलिच्छ आरोप करायचे हा धंदा आयुष्यभर त्यांनी त्या ठिकाणी नेहमीच केलेला आहे. यापेक्षा मला अधिक काही सांगायचं नाही. महाडची जनता ही त्यांना निवडणुकीच्या माध्यमातून टकमक टोक दाखवणार आहे हे जेव्हा लक्षात आलं मग ते मूळ रूपावर ते त्या दिवशी म्हटले कुठेतरी ही बाजू बघितली, आमची ही बाजू बघितली नाही. आज ही बाजू पण त्यांनी जी आहे ही आज त्यांच्या कृतीतनं गुन्हेगारी पार्श्वभूमीची आहे जे ते त्या दिवशी बोलले हे त्यांनी आज